त्यामुळं त्यांची जागा मला दाखवणं भाग पडलं. तुम्हाला कोण कुठं विचारत नाही म्हणून आहात तिथे पडून आहात. असं आहे की अतुल भातखळकरांसारखे एक उथळ स्वभावाचे आमदार हे असे उद्योग करतात. यापूर्वी आपण आयुष्यभर विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला आपण सातत्यानं जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांच्यावर एवढी टोकाची टीका करत होतो, खोटी टीका करत होतो, रोज नॅरेटिव्ह पसरवत होतो. त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची टीका ही टीका म्हणून नाही तर विरोधकांचे विचार म्हणून ती सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली. पण आता यांना असं वाटतं की आम्ही जे खोटं बोलतोय, आम्ही जे खोटं करतोय त्याच्याबद्दल सुद्धा विरोधकांनी काही बोलू नये अशी यांची नेहमी धारणा असते. आणि मग अतुल भातखळकरांसारखा अतिशय उथळ स्वभावाचा आमदार हा नेहमी असं समजतो की सगळं जे काय अक्कल आहे, सगळं जे काय ज्ञान आहे ते फक्त आणि फक्त देवानं मलाच दिलंय, म्हणजे त्यांनाच दिलंय अशी त्यांची समज असते. आणि म्हणून समोरच्या माणसाला बोलत असताना अतिशय तुच्छतेनं बोलायचं, अतिशय उर्मटपणे बोलायचं, अतिशय अहंकारानं बोलायचं आणि सर्वज्ञ मी आहे अशा एका घमेंडीमध्ये बोलायचं, हा त्यांचा नेहमीचा प्रकार आहे. त्यांनी असा अनेक वेळा प्रयत्न केला. आणि म्हणून कालच्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न होता. पाऊस पडून ज्या ठिकाणी नुकसान झालं, माणसं मेली, गुरंढोरं मेली, रस्ते खचले, पूल पडले, मिशिंग लिंक त्या ठिकाणी त्याची संपूर्ण नाचक्की झाली, अशा प्रश्नावर आम्ही चर्चा उपस्थित केली होती. तिथे सुद्धा त्यांनी ज्या आविर्भावात बोलत होते त्यामुळं त्यांची जागा मला दाखवणं भाग पडलं. त्यांनी यापूर्वी सुद्धा 2 वेळा माझ्याबद्दल असं बोलले होते की तुम्ही पक्ष बदलू आहात. मी त्यांना कधीच काही बोललो नव्हतो. परंतु माननीय राज ठाकरेंची एक मुलाखत हेच अतुल भातखळकर त्यांच्याकडे गेले होते आणि सांगत होते की भाजपवाले मला तिकीट देत नाहीयेत. आणि मग राज ठाकरेंनी तिथून फोन केला आणि माननीय गडकरी साहेबांना कळवलं की हा तुमचा आमदार माझ्याकडे आलाय, हे मला काही योग्य वाटत नाही तुमच्या मैत्री खातर, म्हणून मी तुम्हाला कळवतोय. कोणाला सांगता निष्ठेच्या गोष्टी? सांगता कोणाला? तुम्हाला कोण कुठं विचारत नाही म्हणून आहात तिथे पडून आहात. आणि म्हणून कारणाशिवाय दुसऱ्याचा उपमर्द करावा अशा लोकांना कधीतरी त्यांची जागा दाखवावी लागते, म्हणून मला ती काल दाखवावी लागते.